Hello students, welcome to this online lecture. I am Mr. Kedar Deshmukh, Srimati Minalben Mehta College, Pascal. In today's lecture, we are going to study the concept of cost sheet. Okay. In this lecture, we will study the meaning of cost sheet, and at the end of this lecture, we will study the format of cost sheet. So let's start with the concept of cost sheet. What is the concept of cost sheet? In the previous few lecture, we have studied that the main objective of cost accounting is to ascertain or to find out the cost of production. We know that there are different types of companies. Some companies are engaged in the production of goods, and some companies are engaged in providing different services to the people. And we know that all these companies, whether they are providing whether they are producing the goods or whether they are providing services to the people, all these companies needs to know the cost incurred for production of goods and services. We know that the basic or main objective of cost accounting is to ascertain, means to find out the cost of goods produced and services provided. This particular objective is fulfilled by preparing the cost sheet. आपल्याला माहिती आहे की कॉस्ट अकाउंटिंगचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय असतं? वस्तू तयार करण्यासाठी किती खर्च आला किंवा सर्व्हिस देण्यासाठी किती रुपयाचा खर्च आला हे फाइंड आउट करणे हे कॉस्ट अकाउंटिंगचं मेन ऑब्जेक्टिव्ह आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आपण समाजामध्ये बघतो की वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या त्या ठिकाणी कार्य करत असतात. काही कंपन्या या प्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये बिझी असतात. ज्या कंपन्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये बिझी असतात अशा कंपन्यांना वस्तू तयार करण्यासाठी खर्च किती आला हे शोधून काढावं लागतं. आणि हे शोधून काढण्यासाठी कंपन्यांना एक स्टेटमेंट तयार करावं लागतं. त्या स्टेटमेंटला आपण काय म्हणतो? कॉस्ट शीट. एव्हरी कंपनी इन्कर्ड डिफरंट टाइप्स ऑफ एक्सपेन्सेस फॉर प्रोडक्शन ऑफ गुड्स. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक कंपनी या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे खर्च त्या ठिकाणी इन्कर्ड करत असते. त्यातला जो खर्च आहे तो आपण सांगू शकतो की प्रोडक्शन ऑफ गुड्स, वस्तूचं उत्पादन करण्यासाठी जो खर्च त्या ठिकाणी आलेला असतो हा देखील खर्च प्रत्येक कंपन्यांना त्या ठिकाणी इन्कर्ड करावा लागतो. आणि हा खर्च किती आला हे सुद्धा शेवटच्या क्षणाला त्या ठिकाणी कंपन्यांना काय करावं लागतं? फाइंड आउट करावं लागतं. अँड ऑल सच एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड in the books of accounts with the help of expenses recorded in the books of accounts. We prepare one statement which shows the details regarding the various expenses incurred for production of goods. This particular statement is called as a cost sheet. आपल्याला माहिती की आपल्याला जर वस्तू तयार करण्यासाठी खर्च किती आला हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक स्टेटमेंट तयार करावं लागतं आणि त्या स्टेटमेंटलाच आपण काय म्हणतो? कॉस्ट शीट. कॉस्ट शीट इज अ स्टेटमेंट विच शोज द डिटेल्स ऑफ एक्सपेंडिचर इन्कर्ड फॉर प्रोडक्शन ऑफ गुड्स ड्यूरिंग द पर्टिक्युलर पिरियड. मीन्स अ स्टेटमेंट विच इज प्रिपेयर्ड टू फाइंड आउट द कॉस्ट ऑफ गुड्स प्रोड्यूस्ड ड्यूरिंग द पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम. आपल्याला माहिती की एक कॉस्ट शीटच्या माध्यमातून आपण एका पर्टिक्युलर पिरियडमध्ये वस्तूचं उत्पादन केल्यानंतर ती वस्तू तयार करण्यासाठी खर्च किती आला हे आपण कॉस्ट शीटच्या माध्यमातून काय करू शकतो? फाइंड आउट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, देयर इज अ वन कंपनी अँड सपोज इट हॅज प्रोड्युस्ड 1000 युनिट्स ड्युरिंग द मंथ ऑफ एप्रिल 2020. कॉस्ट शीट, आता आपण एक उदाहरण जर आपण घ्यायचं झालं तर समजा एक कंपनी, त्या कंपनीने एप्रिलमध्ये 2020 मध्ये
1000 युनिट्स या ठिकाणी प्रोड्यूस केलेले आहेत. मग आता या 1000 युनिटसाठी किती रुपयाचा खर्च आला हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला एक स्टेटमेंट तयार करावं लागतं. त्या स्टेटमेंटलाच आपण काय म्हणतो, कॉस्ट शीट. Cost sheet is a statement which shows the details of various expenses incurred for production of goods. ओके, कॉस्ट शीट हे एक स्टेटमेंट आहे आणि ती काय शो करतं आपल्याला, डिटेल्स ऑफ व्हेरियस एक्सपेन्सेस. बरोबर, असे वेगवेगळ्या स्वरूपाचे खर्च आपल्याला शो करतं. वस्तू तयार करण्यासाठी खर्च किती आला, या खर्चाचं वेगवेगळ्या पद्धतीनं सादरीकरण हे कॉस्ट शीटच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं. Cost sheet is a statement showing the details of expenditure incurred for production of goods during a particular period of time. Okay, and when the cost sheet is prepared, whether it is prepared at the end of the year or whether it is prepared at the end of the particular month, that particular point we will see in the next slide now. Okay, this particular cost sheet can be defined in other ways also. It is also defined as a statement which shows the subdivision of cost arranged in logical order. Okay, we know that the different expenses are incurred for production of goods and services, and all the expenses incurred for production of goods are recorded in a logical order on certain basis. Okay, and with the help of that cost sheet is prepared, and this particular cost sheet show the total cost of production, and this total cost of production is find out under the different step. Factory cost, under the different step, factory cost. What is cost of production and what is total cost, that we will study in the next lecture. But for our information purpose, we should know that the cost sheet show the total cost of production is calculated in a step-by-step manner. In the 11th and 12th standard, we study that a businessman prepare their final account at the end of the year. And we know that our financial year ends on 31st March every year. And we know that we prepare our trading account, profit and loss account, and balance sheet on 31st of March. But in cost accounting, the different reports such as cost sheet, it can be prepared at any time. This particular cost sheet can be prepared on weekly basis, it can be prepared on monthly basis, it can be prepared on quarterly basis, or it can be prepared on a yearly basis, or it can be prepared at any time as per the requirement of the business. Cost sheet हे आपण एनी टाइमला प्रिपेअर करू शकतो. मंथली बेसिसवरती असेल, क्वार्टरली बेसिसवरती असेल, इयरली बेसिसवरती असेल, किंवा ऍज पर द रिक्वायरमेंट ऑफ द बिझनेसमन. बिझनेसमनच्याला ज्यावेळी वाटेल त्यावेळी बिझनेसमन त्या ठिकाणी कॉस्टशीट तयार करून त्या ठिकाणी वस्तू तयार करण्यासाठी किती रुपयाचा खर्च आला हे तो काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. सो इट इज द सिंपल मिनिंग ऑफ कॉस्टशीट. देन नेक्स्ट वी विल सी द फॉर्मॅट ऑफ कॉस्टशीट. ओके, what is the exact formula of cost sheet? ओके, आता या ठिकाणी आपण कॉस्ट शीटचा नमुना किंवा एक फॉर्मॅट आपण बघणार आहोत. हा फॉर्मॅट सर्व विद्यार्थ्यांनी पाठच करायचा आहे. तुम्ही जरी बघून समजून घेतलं, मी आता एक्सप्लेन करणारच आहे वन एक 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 पॉईंट. तुम्ही जर समजून घेतलं तर तुम्हाला पाठ करायची काही गरज नाही. तुम्हाला प्रत्येक खर्च त्या ठिकाणी क्लासिफाय करता आले पाहिजेत. आणि हा जो फॉर्मॅट आहे कॉस्ट शीटचा, हा कॉस्ट शीटच्या फॉर्मॅट नुसार तुम्हाला प्रॉब्लेम तुम्हाला काय करायचं आहे, सोडवायचे आहे. बघा, आता आपण म्हणूया इन दी बुक्स ऑफ डॉट 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 स्टेटमेंट ऑफ कॉस्ट शीट आपण खाली म्हणूया. त्याच्यानंतर फॉर द इयर एंडिंग 31st मार्च डॉट 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 डॉट. ओके, 3 कॉलम करायचे. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर, सेकंड कॉलम इज अमाउंट रुपीज, अँड थर्ड कॉलम इज अमाउंट रुपीज. कॉस्ट शीट इज स्टार्ट विथ द ओपनिंग स्टॉक ऑफ raw material. Okay, it is a last year closing stock. It should be carried forward to the next year as a opening stock. Okay, it is a last year closing stock and it is carried forward to the next year as a opening stock of raw material. So पहिल्यांदा तुम्हाला काय लिहायचं आहे या ठिकाणी फॉर्मॅट मध्ये, स्पेसिमन मध्ये, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. हा ओपनिंग स्टॉक गेल्या वर्षाचा काय असतो, क्लोजिंग स्टॉक. हाच क्लोजिंग स्टॉक पुढल्या वर्षाच्या सुरुवातीचा काय असतो, ओपनिंग स्टॉक. ओके, म्हणजे याचा अर्थ काय की आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला
किती रुपयाचा कच्चा माल शिल्लक आहे असा त्याचा अर्थ होतो आणि हा कच्चा माल तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करायचा आहे परचेस ऑफ रॉ मटेरियल्स. आता चालू वर्षामध्ये जर आपण अजून कच्चा माल खरेदी केला तर तो कच्चा माल या ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर ना आपण अजून ऍड काय करणार आहे त्याच्यामध्ये एक्सपेन्सेस ऑन परचेस ऑफ रॉ मटेरियल्स, यालाच म्हणतो आपण कॅरेज इनवर्ड. रॉ मटेरियल खरेदी करण्यासाठी किंवा खरेदी केलेल्या ठिकाणापासून आपल्या ठिकाणापर्यंत आणण्यासाठी जो काही खर्च त्या ठिकाणी केला जातो त्यालाच आपण काय म्हणतो, एक्सपेन्सेस ऑन परचेस ऑफ रॉ मटेरियल किंवा कॅरेज इनवर्ड. हा सुद्धा खर्च तुम्हाला याच्यामध्ये काय करायचा आहे, ऍड करायचा आहे. ऍड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अमाऊंटच्या कॉलम मध्ये टोटल करायचे. टोटल केल्यानंतर या टोटल मधून तुम्हाला काय लेस करायचंय बघा, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल्स, म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटी किती रुपयाचा स्टॉक शिल्लक राहिला हा स्टॉक तुम्हाला या ठिकाणी काय करायचा आहे, लेस करायचा आहे. लेस केल्यानंतरची टोटल तुम्हाला या ठिकाणी लिहायची आणि या सर्व लेस केल्यानंतरची टोटल तुम्हाला इथं जी अमाऊंट येईल ती अमाऊंट तुम्हाला आउटर कॉलम मध्ये या ठिकाणी नमूद करायची आणि यालाच आपण काय म्हणणार आहोत, यालाच आपण काय म्हणणार आहोत, मटेरियल कन्झ्युम्ड. ओके, मग मटेरियल कन्झ्युम्डचं इक्वेशन काय तयार झालं सुरुवातीपासून बघा, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेस ऑफ रॉ मटेरियल प्लस एक्सपेन्सेस ऑन परचेस ऑफ रॉ मटेरियल आणि या टोटल मधून आपण लेस काय करणार, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आणि येणाऱ्या अमाऊंटला किंवा फिगरला आपण काय म्हणणार आहोत, मटेरियल कन्झ्युम्ड. ओके, त्याच्यानंतर ना या मटेरियल कन्झ्युम्ड मध्ये आपण ऍड काय करणार आहोत बघा, आता आपण ऍड काय करणार आहोत, डायरेक्ट लेबर म्हणजेच काय, वेजेस, डायरेक्ट वेजेस हे आपण काय करणार आहोत, ऍड करणार आहोत. डायरेक्ट लेबर किंवा डायरेक्ट वेजेसचा अर्थ मी मागच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला त्याचा अर्थ समजेल. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पुन्हा ऍड काय करणार, डायरेक्ट ओव्हरहेड किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस ऍड करणार. ऍड केल्यानंतर टोटल आपण कुठे लिहिणार, आउटर कॉलम मध्ये, आणि आउटर कॉलम मध्ये टोटल लिहिल्यानंतर या टोटल मधून ही टोटल काय करणार, या टोटल मध्ये ही टोटल काय करणार, ऍड करणार. ऍड केल्यानंतर जी फायनल टोटल खाली येणार आहे त्या फायनल टोटललाच आपण काय म्हणणार आहोत, प्राइम कॉस्ट. इट इज ए प्राइम कॉस्ट. तर प्राइम कॉस्ट आपण कशी कॅल्क्युलेट करतो, तर मटेरियल कन्झ्युम्ड या टोटल मध्ये आपण या दोन टोटल काय करणार आहोत, ऍड करणार आहोत, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस, आणि येणाऱ्या टोटलला आपण काय म्हणणार आहोत, प्राइम कॉस्ट. ओके, द नेक्स्ट इज, पुढे आपण काय करणार आहोत, वेगवेगळे खर्च क्लासिफाय करणार आहोत. फॅक्टरी ओव्हरहेड. ओके, फॅक्टरी ओव्हरहेड किंवा वर्क ओव्हरहेडशी संबंधित असणारे खर्च आपल्याला आता या ठिकाणी काय करायचे आहेत, ऍड करायचे आहेत. सर्वांना माहितीच आहे की फॅक्टरीमध्ये कोणकोणत्या स्वरूपाचे खर्च त्या ठिकाणी वस्तू तयार करण्यासाठी इन्कर्ड करावे लागतात हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहित आहे, फायनल अकाउंट मध्ये तुम्ही शिकलेला आहात. मग फॅक्टरीशी रिलेटेड असणारे जे काही खर्च आहेत ते या हेडिंग अंडर आपल्याला काय करायचे आहेत, दाखवायचे आहेत. खर्च आपण ऍड करतोय बघा. सुरुवातीचा खर्च कोणता ऍड केला बघा, इनडायरेक्ट मटेरियल्स हा एक खर्च आहे बरोबर, तो या ठिकाणी आपण घेतला. इनडायरेक्ट मटेरियल इज ए रिलेटेड टू द फॅक्टरी ओव्हरहेड, सो इट शुड बी टेकन इन टू फॅक्टरी ओव्हरहेड. ओके, द नेक्स्ट पॉइंट इज, पुढचा पॉइंट कोणता ऍड करायचा, इनडायरेक्ट और अनप्रोडक्टिव्ह वेजेस. ओके, इट इज ऑल्सो रिलेटेड टू द फॅक्टरी, सो इट शुड बी टेकन अंडर द हेड ऑफ फॅक्टरी. ओके, देन वी नो दॅट द नेक्स्ट एक्सपेंडिचर इन्कर्ड इन फॅक्टरी इज मोटिव्ह पॉवर अँड फ्युअल. आपल्याला माहिती आहे की मोठमोठ्या मशिनरी चालवण्यासाठी ज्या पॉवरची गरज असते त्या पॉवरलाच आपण म्हणतो मोटिव्ह पॉवर, आणि या मोटिव्ह पॉवरसाठी जो काही खर्च आपल्याला इन्कर करावा लागतो हा फॅक्टरीमध्ये येतो, म्हणून तो फॅक्टरीच्या हेडिंग अंडर आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा खर्च कोणता आपण ऍड करणार, फॅक्टरीमध्ये ऑइल अँड गॅस. ऑइल माहितीच आहे आपल्याला की फॅक्टरीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या मशिनरी चालवण्यासाठी आपल्याला ऑइलची गरज असते, मोठमोठ्या मशिनरी चालू करण्यासाठी. मग ऑइल आणि गॅस साठी जो काही खर्च झालेला आहे तो फॅक्टरीमध्ये इन्कर्ड होतो आणि म्हणून हा फॅक्टरीच्या अंडर आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेला आहे बघा, पुढचा खर्च कोणता ऍड केलेला आहे इथं, रिपेअर्स अँड मेंटेनन्स. मशिनरी एखादी बिघडली तर ती दुरुस्त करण्यासाठी जो काही खर्च येतो त्यालाच म्हणतो आपण रिपेअर्स अँड मेंटेनन्स. मशिनरी दुरुस्त करण्यासाठी आलेला खर्च हा सुद्धा खर्च फॅक्टरीमध्ये येतोय, म्हणून हा फॅक्टरी ओव्हरहेडच्या अंडर आपण घेणार आहोत.
त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे क्लिनिंग. क्लिनिंग पण आपल्याला माहिती आहे की फॅक्टरीमध्ये ज्या मशिनरी असतात त्यांचं क्लिनिंग आपल्याला करावं लागतं, त्यासाठी जो काही खर्च येतो तो सुद्धा फॅक्टरीमध्ये इन्कर्ड होतो, म्हणून हा सुद्धा खर्च आपण कुठे दाखवणार आहोत, फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये. त्याच्यानंतर ना पुढचा जो खर्च आहे, मोस्टली या खर्चामध्ये अनेक विद्यार्थी कन्फ्युजन होतात, कारण या ठिकाणी आलाय ऑफिस हा शब्द आल्यामुळे ऑफिस ओव्हरहेडमध्ये हा खर्च दाखवतात. तर बरेचसे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आपण बघितलं असेल की ड्रॉइंग ऑफिस सॅलरी हा जो खर्च आहे तो मोस्टली काही सर्वच्या सर्व विद्यार्थी कुठे दाखवतात, ऑफिस ओव्हरहेडमध्ये. तर हे चुकीचं आहे. ड्रॉइंग ऑफिस सॅलरी हे कशाच्या अंडर आलं पाहिजे, फॅक्टरी ओव्हरहेड. आता ड्रॉइंग ऑफिस सॅलरी याचा अर्थ काय, ज्यावेळी आपण एखाद्या वस्तूचं उत्पादन करण्याचं प्लॅनिंग करतो, त्यावेळी उत्पादन करण्या अगोदर आपण त्या वस्तूचं काय तयार करतो, स्केच तयार करतो, स्केच ड्रॉइंग तयार करतो, वस्तूचं स्केच तयार करतो. मग या वस्तूचं स्केच तयार करण्यासाठी जो खर्च येतो त्यालाच म्हणतो आपण ड्रॉइंग ऑफिस सॅलरी, बरोबर. आणि वस्तू उत्पादित कुठे होते, फॅक्टरीमध्ये, आणि फॅक्टरीमध्ये वस्तू उत्पादित होत असल्यामुळे ड्रॉइंग ऑफिस सॅलरी हा घटक कोणत्या हेडिंग अंडर येणार, फॅक्टरी ओव्हरहेड. त्याच्यानंतर पुढचा आहे डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी किंवा असेट. कुठल्याही असेट वरती जर तुम्हाला डेप्रिशिएशन सांगितलं किंवा प्लांट अँड मशिनरी ऑफिसमध्ये असते आणि ऑफिसमध्ये ज्या प्लांट अँड मशिनरी असतात त्याच्यावरती काढलेलं जे काही डेप्रिशिएशन आहे तो लॉस आहे, तर हा सुद्धा खर्च फॅक्टरीमध्ये इन्कर्ड होतोय, त्याच्यामुळे हा फॅक्टरीच्या अंडर येणार आहे. त्याच्यानंतर ना तुम्ही बघताय फॅक्टरी रेंट अँड टॅक्सेस. आता फॅक्टरी रेंट अँड टॅक्सेस शब्दामध्येच तो दिलेला आहे, फॅक्टरी हा शब्द दिलेला आहे आणि फॅक्टरी हा शब्द शब्दामध्येच दिल्यामुळे, रेंट अँड टॅक्सेस मध्ये दिल्यामुळे हा सुद्धा खर्च कशा अंडर येणार आहे, फॅक्टरीच्या अंडर येणार आहे. त्याच्यानंतर पुढे दिले फॅक्टरी लाइटिंग. आता कुठलं लाइटिंग, फॅक्टरी मधलं लाइटिंग. हा सुद्धा शब्द या ठिकाणी तुम्हाला दिला बघा सुरुवातीला कोणता, फॅक्टरी, म्हणून हा सुद्धा खर्च कुठे इन्कर्ड होणार, फॅक्टरीमध्ये, म्हणून हा फॅक्टरी ओव्हरहेडच्या अंडर येणार. त्याच्यानंतर दिले फॅक्टरी हिटिंग. हा सुद्धा खर्च फॅक्टरीमध्ये इन्कर्ड होतोय, म्हणून हा खर्च सुद्धा फॅक्टरी ओव्हरहेडच्या अंडर येणार. त्याच्यानंतर पुढे दिले फॅक्टरी स्टेशनरी. हा सुद्धा खर्च फॅक्टरीमध्ये इन्कर्ड होतोय, तर हा सुद्धा खर्च फॅक्टरी ओव्हरहेडच्या अंडर येणार. त्याच्यानंतर पुढे दिले बघा फॅक्टरी इन्शुरन्स. हा सुद्धा खर्च फॅक्टरीमध्ये इन्कर्ड होतोय, म्हणून हा कुठल्या अंडर येणार, फॅक्टरी ओव्हरहेडच्या अंडर येणार. त्याच्यानंतर पुढे दिले बघा वेजेस अँड सॅलरी ऑफ फॅक्टरी स्टाफ. हा सुद्धा खर्च इट इज ऑल्सो इन्कर्ड अंडर द फॅक्टरी, सो इट शुड बी टेकन अंडर द हेड ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड. ओके, फॅक्टरी स्टाफची जी काही सॅलरी असेल, जे काही वेजेस असेल, हा खर्च फॅक्टरीमध्ये होतोय, म्हणून हा फॅक्टरी ओव्हरहेडच्या अंडर येणार. त्याच्यानंतर पुढे आहे वॉटर सप्लाय एक्सपेन्सेस, बरोबर. वॉटर सप्लाय एक्सपेन्सेस किंवा वॉटरची गरज आपल्याला कुठे असते, फॅक्टरीमध्ये, आणि हा सुद्धा खर्च फॅक्टरीमध्ये इन्कर्ड होत असल्यामुळे हा फॅक्टरी ओव्हरहेडच्या अंडर येणार. त्याच्यानंतर पुढचा खर्च दिला ह्युलेज. ह्युलेज म्हणजेच काय, मालाची वाहतूक करण्यासाठी आलेला खर्च, बरोबर. फॅक्टरीमध्ये आपण बघतो की एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणीपर्यंत आपल्याला माल वाहून न्यावा लागतो पक्का तयार करण्यासाठी. मग फॅक्टरीच्या एरियामध्ये ही वाहतूक केल्यामुळे त्या ठिकाणी जो खर्च येतो त्याच खर्च आणि हा खर्च फॅक्टरीमध्ये इन्कर्ड होत असल्यामुळे ह्युलेज हा कोणत्या हेड खाली येणार, फॅक्टरी. आणि त्याच्यानंतर शेवटी आपण घेणार आहोत ऑदर फॅक्टरी किंवा वर्क ओव्हरहेड. आता हे सगळे खर्च सोडून जर इतर अजून कोणते खर्च असतील फॅक्टरीशी रिलेटेड, तर ते आपण या ठिकाणी ऑदर मध्ये घेणार आहोत. तर या ठिकाणी टोटल केली, टोटल केल्यानंतर ती टोटल कुठे घेतली, आपण आउटर कॉलमला घेतली. आउटर कॉलमला घेतल्यानंतर वरच्या टोटल मध्ये, म्हणजेच कशामध्ये, प्राइम कॉस्ट मध्ये, प्राइम कॉस्ट मध्ये ही टोटल आपण काय करणार आहोत, ऍड करणार आहोत. आणि ही टोटल ऍड केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण काय ऍड करणार आहोत बघा, तुम्ही बघू शकता या ठिकाणी ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस, बरोबर. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ज्या स्टॉक वरती अजून प्रोसेस झाली नाही असा स्टॉक म्हणजे कोणता, ओपनिंग स्टॉक. तर हा ओपनिंग स्टॉक या ठिकाणी ऍड करायचा, त्यातून लेस काय करायचा, क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्किंग प्रोग्रेस. ओके, आर्थिक वर्षाच्या शेवटी असा कोणता स्टॉक शिल्लक आहे की ज्याच्यावरती अजून प्रोसेस झालेली नाही, त्यालाच म्हणतो आपण क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्किंग प्रोग्रेस. हा काय करायचा, लेस करायचा. आणि हा लेस केल्यानंतर येणाऱ्या अमाऊंटला आपण काय म्हणणार आहोत, फॅक्टरी किंवा वर्क कॉस्ट. ओके, सो इट इज द इक्वेशन ऑफ फॅक्टरी किंवा वर्क कॉस्ट. फॅक्टरी किंवा वर्क कॉस्टचं इक्वेशन काय, प्राइम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड इज इक्वल टू फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट. ओके, त्याच्यानंतर हा झाला फॅक्टरीशी संबंधित असणारा खर्च. अजून वस्तू उत्पादित करण्यासाठी आपल्याला दुसरा जो खर्च इन्कर करावा लागतो त्याच खर्चाला आपण काय म्हणतो, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड. आता आपण फॅक्टरीशी रिलेटेड खर्च बघितले, आता ऑफिसशी रिलेटेड असणारे खर्च आपण या ठिकाणी बघणार आहोत, किंवा ऑफिस मधून कोणकोणते खर्च इन्कर्ड केले जातात,
बरोबर. ते खर्च आपण आता या हेडिंग खाली आपण घेणार आहोत. पहिला खर्च कोणता इन्कर केला जातोय बघा, बघू शकता या ठिकाणी प्रिंटिंग अँड स्टेशनरी. हा सुद्धा खर्च. प्रिंटिंग अँड स्टेशनरी इट इज अ एक्सपेन्सेस विच इज इन्कर्ड इन द ऑफिस, सो इट शुड बी टेकन under the head of office and administrative overhead. Okay, the next expenses is that telephone and postage. We know that telephone and postage, this kind of expenses is incurred through the office. So it is a office and administrative overhead, so it should be taken under office and administrative overhead. Then the next expenses is legal expenses. Okay, legal expenses लाच आपण मराठीमध्ये म्हणतो कायदेशीर एक्सपेन्सेस. Okay, it is a expenses which is incurred under the factory, so under the office, sorry, it is a expenses which incurred in the office, so it should be taken under the head of office and administrative overhead. The next expenses is audit fees. Audit fees also incurred in the office, so it should be taken under the head of office and administrative overhead. The next expenses is that director fees. Director fees also incurred in the office and it should be taken under the head of office and administrative overhead. The next expenses is sundry office expenses. शब्दामध्ये दिले ऑफिस, म्हणून हा खर्च कुठल्या हेडिंग खाली घेणार आपण, ऑफिसच्या. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, ऑफिस इन्शुरन्स इट इज ऑल्सो टेकन अंडर द ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड. त्याच्यानंतर काय दिले बघा, डेप्रिसिएशन ऑन ऑफिस बिल्डिंग. ऑफिस बिल्डिंग वरती जे काय डेप्रिसिएशन आला असेल हा सुद्धा लॉस एक खर्च आहे, हा सुद्धा ऑफिसच्या अंडर येणार आहे. त्याच्यानंतर पुढे काय दिले बघा, सॅलरी ऑफ ऑफिस स्टाफ. इन द ऑफिस देर आर मेनी काइंड ऑफ स्टाफ वर्किंग, सो सॅलरी paid to office staff, it is a expenses which is incurred in the office, so it should be taken under the head of office and administrative overhead. The next expenses is that counting house salary. Counting house salary ला फॉरेन लँग्वेज मध्ये आपण काय म्हणतो, ऑफिस हाऊस सॅलरी. बघा, काउंटिंग हाऊस सॅलरीलाच आपण फॉरेन लँग्वेज मध्ये काय म्हणतो, ऑफिस हाऊस सॅलरी. तो म्हणून काउंटिंगलाच म्हणतो आपण ऑफिस, म्हणून हा खर्च ऑफिस मध्ये येतोय, म्हणून हा ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेडच्या अंडर जाणार आहे. त्याच्यानंतर पुढचा खर्च कोणता आहे बघा, ऑफिस रेंट अँड टॅक्सेस. इट इज ऑल्सो इन्कर्ड इन ऑफिस, सो इट शुड बी टेकन अंडर द हेड ऑफ ऑफिस. देन रिपेअर्स ऑफ ऑफिस बिल्डिंग, it is also incurred in office, so it should be taken in under the head of office. The next expenses is office staff salary. It is also taken into office. General or sundry expenses, it is also taken in the office. And the last head is other office and administrative overhead. आता या सर्वांची टोटल करायची खर्चाची, ती आउटरला घ्यायची. आउटरला घेतल्यानंतर वरच्या टोटल मध्ये म्हणजे फॅक्टरी कॉस्ट मध्ये ही टोटल आपण काय करणार आहोत, ऑफिसची ऍड करणार आहोत. आणि फॅक्टरी कॉस्ट मध्ये ही ऑफिसची टोटल ऍड केल्यानंतर येणाऱ्या बॅलन्सला आपण काय म्हणणार आहोत, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ओके, आता या कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये आपण काय ऍड करणार आहोत बघा. आता ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. आर्थिक वर्षाच्या शेवटी ज्या स्टॉकवरती प्रक्रिया झालेली आहे, जो माल विकण्यायोग्य आहे, बरोबर, त्यालाच म्हणतो आपण फिनिश्ड गुड्स. आर्थिक वर्षाच्या शेवटी जो काही फिनिश्ड गुडचा स्टॉक असेल तो आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत. त्याच्यानंतर यातून लेस काय करणार आहोत, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स हा आपण काय करणार आहोत, लेस करणार आहोत. आणि लेस केल्यानंतर या ठिकाणी जी टोटल येणार आहे त्या टोटललाच आपण काय म्हणणार आहोत, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. हा झाला ऑफिस मधला खर्च. आता आपण दोन खर्च बघितले. वस्तू तयार करण्यासाठी 3 स्वरूपाचे खर्च करावे लागतात. पहिला खर्च बघितला फॅक्टरी ओव्हरहेड, त्याच्यानंतर दुसरा खर्च बघितला ऑफिस ओव्हरहेड, आणि आता तिसरा आणि लास्ट जो खर्च आपण बघणार आहोत त्या खर्चाचं नाव आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. वस्तू विक्री करण्यासाठी जो काही खर्च येतो ते सगळे खर्च आपल्याला या हेडिंगच्या अंडर या ठिकाणी दाखवायचे. तर पहिला खर्च बघूया आपण कोणता या सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडच्या अंडर येते बघा, शोरूम रेंट अँड एक्सपेन्सेस. आता माहिती आपल्याला शोरूम मध्ये आपण वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी ठेवत असतो, मग त्या शोरूमचं असणारं भाडं किंवा त्याच्यामध्ये येणारा खर्च हा सुद्धा सेलिंग पर्पज साठी येतोय, म्हणून हा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडच्या अंडर आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर कमिशन. शोरूम मध्ये जे कर्मचारी काम करत असतात त्यांना जर कमिशन दिलं असेल
तर हा सुद्धा सेलिंगशी रिलेटेड खर्च आहे, म्हणून हा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या अंडर आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा जो खर्च आहे तो म्हणजे ऍडव्हर्टायझिंग. आपल्याला माहितीच आहे, ज्यावेळी आपण वस्तूची जाहिरात करू त्याच वेळी वस्तूची माहिती ग्राहकांना होते आणि ग्राहक ती वस्तू खरेदी करण्यासाठी तयार होतात. मग ऍडव्हर्टायझिंगसाठी जो काही खर्च येतोय हा सुद्धा सेलिंगसाठीच केलेला खर्च आहे, म्हणून हा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या अंडर आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बॅड डेट्स. आपल्याला माहिती आहे बॅड डेट्स कधी इन्कर्ड होतात, वस्तूची विक्री केल्यानंतर इन्कर्ड होतात. जर एखादा माल जर खराब झाला असेल तर तो माल रिटर्न आला असेल, किंवा एक बॅड डेट्स म्हणजे काय, दी अमाऊंट विच इज नॉट रिकव्हरेबल फ्रॉम दी कस्टमर. ओके, एखाद्या कस्टमरला आपण माल विकलाय परंतु त्याच्याकडून जर एखादी कॅश आपल्याला रिकव्हर झाली नाही त्या वस्तूची, तर त्याला म्हणतो आपण बॅड डेट्स, आणि हा सुद्धा लॉस आहे आणि हा सेलिंगसाठी आलेला लॉस आहे, म्हणून हा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या अंडर आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर पुढे दिलंय बघा सॅम्पल्स अँड गिफ्ट्स. आपण बघत असतो की एका वस्तूवरती आपण एखादा गिफ्ट आपण फ्रीमध्ये देत असतो कस्टमरला, तर त्याची काय किंमत आपल्याला मिळते का, नाही मिळत. म्हणून सॅम्पल अँड गिफ्ट्स हा आपला लॉस आहे आणि हा सेलिंगसाठी केलेला लॉस आहे, त्याच्यामुळे हा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या अंडर येणार आहे. त्याच्यानंतर पुढे काय दिले बघा, कॅरेज आउटवर्ड. आता कॅरेज आउटवर्ड म्हणजे काय, ऑफिसमधून ज्यावेळी माल आपण मार्केटमध्ये विक्रीसाठी तो माल वाहून नेतो त्याच्यासाठी जो काही खर्च येतो त्यालाच म्हणतो आपण कॅरेज आउटवर्ड. म्हणजे हा सुद्धा खर्च कशासाठी केलेला आहे, सेलिंग पर्पजसाठी, म्हणून सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या अंडर हा खर्च आपण या ठिकाणी काय करायचा आहे, दाखवायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे रेंट ऑफ वेअरहाऊस. वेअरहाऊस म्हणजे काय, गोडाऊन. गोडाऊन मध्ये आपण काय करतो, जोपर्यंत वस्तूला मागणी येत नाही तोपर्यंत आपण गोडाऊन मध्ये माल काय करतो, साठवून ठेवतो. मग हा माल जो गोडाऊन मध्ये आपण साठवून ठेवलाय त्याचं काय महिन्याला काय भाडं असेल, याच्यासाठी जो खर्च येतोय त्यालाच आपण म्हणतो रेंट ऑफ वेअरहाऊस, आणि हा सुद्धा सेलिंगशी रिलेटेड असणारा खर्च आहे, त्याच्यामुळे हा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या अंडर येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे डेप्रिसिएशन ऑन डिलिव्हरी व्हॅन. आपल्याला माहिती आहे की डिलिव्हरी व्हॅन म्हणजे काय, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी वस्तू विक्री करण्यासाठी ज्या गाडीचा आपण वापर करतो त्यालाच म्हणतो आपण डिलिव्हरी व्हॅन, आणि या डिलिव्हरी व्हॅनवरती जे काय डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलं जाईल, हा सेलिंग, हा सुद्धा लॉस आहे आणि हा सेलिंग पर्पजसाठी केलेला आहे, म्हणून हा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या अंडर येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा खर्च कोणता आहे बघा, अपकीप ऑर मेंटेनन्स ऑफ डिलिव्हरी व्हॅन. आता मेंटेनन्स एक्सपेन्सेस, इट इज ऑल्सो दी एक्सपेन्सेस विच इज रिलेटेड टू द डिलिव्हरी व्हॅन. सो it is a expenses, it should be taken under the heading of selling and distribution overhead. त्याच्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचा पुढचा खर्च कोणता आहे बघा, कमिशन ऑन सेल्स. आता सेल्समनला ज्यावेळी आपण विक्री केल्यानंतर ज्यावेळी कमिशन देतो सेल्समनला, तर हा सुद्धा खर्च सेलिंग पर्पजसाठीच इन्कर्ड केलेला आहे, म्हणून हा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या अंडर येणार आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, सेल्स डिपार्टमेंट सॅलरी. आता सेल्स डिपार्टमेंटला जे काही वर्कर त्या ठिकाणी काम करत असतात वस्तू विक्री करण्यासाठी, तर अशा डिपार्टमेंट मधल्या स्टाफला दिलेली सॅलरी म्हणजेच काय, ही सॅलरी सेलिंग पर्पजसाठी इन्कर्ड होते, म्हणून हे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या अंडर आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा खर्च कोणता आहे बघा, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. आपल्याला माहिती आहे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी वस्तू जर आपल्याला विकायची असेल तर आपल्याला ट्रॅव्हलिंगसाठी खर्च करावा लागतो सेल्समनला. हा जो ट्रॅव्हलिंगसाठी खर्च या ठिकाणी आलेला आहे, हा कशासाठी आलेला आहे, सेलिंग पर्पजसाठी, म्हणून हा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या अंडर या ठिकाणी आपण दाखवणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा खर्च कोणता आहे बघा, एजंट्स कमिशन. आपण बघत असतो की आपण काय करतो की वस्तूची विक्री करत असताना एजंट थ्रू करत असतो. मग आता जे एजंट वस्तूची विक्री करत असतात त्यांनी केलेल्या विक्रीबद्दल त्यांना जो मोबदला आपल्याला द्यायचा आहे कमिशनच्या रूपानं, हा सुद्धा मोबदला सेलिंग पर्पजसाठी इन्कर्ड होतोय, म्हणून हा सुद्धा खर्च कोणत्या हेड खाली लिहिणार आपण, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन हेड खाली. त्याच्यानंतर पुढचा खर्च कोणता आहे बघा, सेल्समन सॅलरी. आपण आता वस्तूची विक्री करण्यासाठी अनेक सेल्समन त्या ठिकाणी नियुक्त करत असतो, अपॉइंट करत असतो. मग त्या सेल्समनने केलेली विक्री त्याच्याबद्दल त्याला जो मोबदला आपण देतो त्यालाच म्हणतो आपण सेल्समन सॅलरी. हा सुद्धा खर्च या ठिकाणी सेलिंग पर्पजसाठी होतोय, म्हणून हा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या अंडर आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा खर्च कोणता आहे, सेल्समन कमिशन. इट इज ऑल्सो इन्कर्ड फॉर सेलिंग पर्पज, सो इट शुड बी टेकन अंडर द हेड ऑफ सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. त्याच्यानंतर पुढचा खर्च कोणता आहे बघा, पेमेंट ऑफ सेल्स टॅक्स. इट इज अ रिलेटेड टॅक्स कशावरती पेड केलाय, सेल्सवरती, म्हणजे हा सेलिंग पर्पजसाठी केलेला खर्च आहे, म्हणून हा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या हेड खाली येणार. आणि त्याच्यानंतर लास्ट आपण म्हणणार आहे अदर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. हे सगळे खर्च सोडून अजून सुद्धा काही सेलिंग पर्पजसाठी केलेला खर्च असेल तर ते ऑदर मध्ये येणार आहे. तर या सर्वांची टोटल करूया खर्चाची सेलिंगची, आणि ती सेलिंगची टोटल केल्यानंतर आपण आउटरला लिहिणार आहोत, आणि वरच्या टोटलमध्ये म्हणजेच कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मध्ये ही टोटल आपण काय करणार आहोत, ऍड करणार आहोत. आणि ही टोटल ऍड केल्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या टोटलला आपण काय म्हणणार आहोत, कॉस्ट, टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल. ओके, याच्यामध्ये आपण जर जास्त किमतीला समजा टोटल कॉस्ट आहे 100 रुपये आणि ती वस्तू आपण मार्केटमध्ये या ठिकाणी विकली बघा 110 रुपयाला, म्हणजे किती रुपये आपल्याला ज्यादा मिळाले, किती रुपये आपल्याला ज्यादा मिळाले, 10 रुपये. मग यालाच म्हणणार आपण प्रॉफिट. समजा टोटल कॉस्ट आहे 100 आणि ती वस्तू मार्केटमध्ये विकली 90 रुपयाला, तर आपल्याला इथं लॉस होणार, बरोबर.
मग सेलचं इक्वेशन काय तयार झालं, टोटल कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स. ओके, तर हे इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं. सो इट इज द सिंपल फॉर्मॅट ऑफ कॉस्ट शीट. द नेक्स्ट पॉइंट इज दॅट following are the non-cash items or items excluded from cost sheet. आता खालील काही जे काय खर्च आहेत ते कॉस्ट शीट मध्ये येत नाहीत, ते कॉस्ट शीट मधून इग्नोर केले जातात. आता असे खर्च कोणकोणते आहेत बघा, परचेस ऑफ फिक्स्ड असेट हा कॉस्ट शीट मध्ये येत नाही, ॲबनॉर्मल लॉसेस हा सुद्धा कॉस्ट शीट मध्ये येत नाही, इन्कम टॅक्स हा सुद्धा कॉस्ट शीट मध्ये येत नाही, इन्कम टॅक्स प्रोव्हिजन हा सुद्धा कॉस्ट शीट मध्ये घेतला जात नाही, डिव्हिडंड हा सुद्धा कॉस्ट शीट मध्ये घेतला जात नाही, इंटरेस्ट ऑन डिबेंचर हा सुद्धा खर्च कॉस्ट शीट मध्ये घेतला जात नाही, इंटरेस्ट ऑन लोन इट इज ऑल्सो नॉट टेकन इन टू कॉस्ट शीट, बोनस टू डायरेक्टर अँड एम्प्लॉईज इट इज ऑल्सो नॉट टेकन इन टू cost sheet, donation it is not taken into cost sheet, charities, preliminary expenses, provision for doubtful debt, discount allowed, loss or profit on sale of asset, etc., etc. So this kind of expenses it should be excluded from the cost sheet. It is not taken into cost sheet. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये हे खर्च दिले जातात, परंतु हे खर्च आपल्याला कॉस्ट शीट मध्ये घ्यायचे नाहीत. सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट नोटीस टू ऑल स्टुडंट. ओके, so in today's lecture we have to be studied the meaning of cost sheet, then we have to be studied the format of cost sheet, and at the end of our lecture we studied the non cash items excluded from cost sheet. Okay, so it is all about cost sheet. Okay, in next lecture we are going to be solve the practical problem number 1 on cost sheet. Okay, thank you so much.